ऐतिहासिक, शैक्षणिक, साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज. नमस्कार. आज मी माझ्या शहरात आहे, पुण्यात आहे आणि मी आज इथे मिस अँड मिसेस एम्पावर 2023 हे ॲक्च्युली सोहळा पाहायला आले आणि ज्या ज्या कोणी विनर्स आहेत त्यांना क्राऊन करायला आले. मला असं वाटतं जसं होतं तसं राहिलं नाही आहे, ते खूप पुढे निघून गेलं आहे. म्हणजे मला आठवतं की मी लहान असताना इथे गणेशोत्सवात मी माझ्या कॉलनीमध्ये डान्स करायचे आणि कुठला तरी एक स्टेज मिळेल, एक प्लॅटफॉर्म मिळेल जिथे मला स्वतःला स्वतःमध्ये जे काही केपेबिलिटीज आहेत ते दाखवता येईल, असे तेव्हा प्लॅटफॉर्म्स नव्हते. पण आज जर का तुम्ही बघाल तर पुण्यातल्या स्त्रिया एकत्र येऊन हे जे काही करत आहेत, मला खूप कौतुक वाटतं या स्त्रियांचं. आणि 4 स्तंभ आहेत या संपूर्ण पॅजंटचे आणि त्यातल्या 3 डॉक्टर्स आहेत. आय थिंक एक पायल म्हणून आहेत. त्याच्यानंतर डॉक्टर भारती पाटील म्हणून आहे. त्याच्यानंतर संगीता गायकवाड म्हणून आहेत. मी आजच भेटली आहे त्यांना. पण खरंच सांगते तुम्हाला, खूप छान वाटतंय या सोहळ्याला येऊन आणि खूप मस्त वाटतंय. म्हणजे 12-12, 13-13 वर्षांच्या मुली आहेत आणि एवढ्या कॉन्फिडंट आहेत या रॅम्पवरती प्रश्नांची उत्तरं देत असताना. सो मजा येते हे सगळं बघून मला. सो थँक यू सो मच फॉर कॉलिंग मी, फॉर हॅव्हिंग मी. मी डॉक्टर संगीता गायकवाड, मिसेस एम्पावर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. एम्पावर म्हणजे काय, तर आपण हा जो शो तुम्ही आता बघितला असेल, सुरुवातीपासून आत्तापर्यंत प्रत्येक म्हणजे ह्या सगळ्या शोमध्ये आम्ही फिमेलला एम्पावर करतो. फक्त स्त्रियांसाठी हा शो आम्ही घेतलेला आहे. स्त्रियांसाठी बनवलेला हा शो आहे. आणि हे डॉक्टर भारती पाटील त्यांचं हे स्वप्न होतं आणि त्यांनी आम्हा सर्व स्त्रियांना घेऊन हे स्वप्न साकार केलं. आमच्याबरोबरच आता 35 ते 40 कंटेस्टंट्स आहेत, त्यांचंही स्वप्न साकार होत आहे. आम्हाला खूप आनंद होत आहे की आम्ही काहीतरी वेगळं करून दाखवतो. आमचा विचार आहे ॲक्च्युली हा शो गिनीज बुकमध्ये घेऊन जायचा नेक्स्ट येणारे सीझन्स. आमचा तसा प्रयत्न चाललेला आहे. आम्ही फक्त वुमन एम्पॉवरमेंटवरच काम करतो. कसं असतं, प्रत्येक ह्या जी थीम ठेवलेली आहे ना, आम्ही ब्रायडल राऊंड वगैरे आमच्याकडे वेगवेगळ्या थीमचे आता तुम्ही बघितले असतील, थीम वेगवेगळे आहेत. पण मेन मोटिव्ह काय असतो की एम्पॉवर करणं. मग ते कशाने होतं, कॉन्फिडंटनी येतो. म्हणजे माझ्या मते, मी स्वतः एक डॉक्टर आहे आणि माझ्या मते स्त्रीचं सौंदर्य हे तिच्या कॉन्फिडन्समध्ये असतं. तर कॉन्फिडंट लेडी सर्वात सुंदर आहे आमच्या मते. त्यामुळे तुम्ही बघितलं, आम्ही उंचीचा क्रायटेरिया ठेवला नाही, हाईटचा नाही, वजनाचा नाही, काहीही नाही. का तर आमच्या मते जी कॉन्फिडंट लेडी आहे तीच एम्पॉवर आहे. किती महिलांनी पार्टिसिपेट केलं आज? तसं आमच्याकडे 80 नावं आली होती ऑल ओव्हर इंडियामधून. पण मजेशी अशी बात आहे की डॉक्टर भारती डॉक्टर आहेत, मी डॉक्टर आहेत, आमच्याकडून डॉक्टरांचा क्राऊड जास्त झाला. मग आम्ही डॉक्टरांचे हे थांबवलं आणि मग त्याच्यानंतर तरी आता आमच्याकडे 40 पार्टिसिपेंट्स आहेत ऑल ओव्हर इंडियात. Namaste, my name is DT Neha Rokre. I am the National Pageant Counselor and Coordinator. So Mrs. Empower Pageant is the dream of Dr. Bharti Patil and our all panel members. So in panel members, Dr. Bharti Patil is the organizer, Dr. Payal Pramanik is the international groomer, I am the counselor and coordinator, Dr. Sangeeta Gaikwad is the national advisor. So the motive of this pageant is to correct the pageant line, because nowadays the pageants are everywhere, like on Maharashtra level, but we are taking like a properly India protocol pageant and to empower the women to the normal housewives. So in our pageant the contestants are moreover all are new from a new background. They have never done any pageant. So I am very happy that we have full-fledged our dream. Thank you so much. Hi, my name is Dr. Bharti and I'm welcoming you to a grand finale of Miss and Mrs. India Empower 2023. ये इंस्पिरेशन मुझे मेरी मॉम से, मेरी ग्रूमर है पायल प्रमाणिक मैम, एंड मेरी इन लॉज मेरी सासू माँ से मिली है कि मैं कुछ ब्यूटी पेजेंट, ये नेशनल ब्यूटी पेजेंट्स होते हैं, वैसे कुछ मैं महाराष्ट्र में पुणे में करूं. तो इट्स माई ड्रीम कम्स ट्रू नाउ. यहाँ पे 80% जो है वो सभी हाउसवाइफ ही है. कोई डॉक्टर्स है, कोई एडवोकेट है. तो अगर हाउसवाइफ भी है तभी वो एम्पावर है हमारे लिए. एंड यू नेवर
डोंट नो कि शायद आज हाउसवाइफ ही जीत सकती है, तो इट्स अ सरप्राइज कि कौन क्या परफॉर्म करे। अकॉर्डिंग वी आर गोइंग टू गिव यू द रिजल्ट्स। I'm Payal Pramanik, international pageant coach and groomer, and I was the groomer of Mrs. India Empowers. So this pageant was like decided 1 year ago by Bharti, and you can say this is a dream of mine and Bharti that we should put a pageant like this which really works for women empowerment. And the plus point of this pageant is all the pageant panel, groomer and everybody is women, which is a very unique thing which has happened in India for the first time. And second thing, this golden sequence round is launched for the first time in India. Not a single international or national pageant has done this before, and I'm really happy that we have introduced this golden sequence round. And I can say me, Bharti, Neha, Sangeeta ji, we have worked very, very hard since 1 year, and our hard work is shown today. करण दिलीप सोनीग्रा ज्वेलर्स का डायरेक्टर। हम लोगों ने इस इवेंट को स्पॉन्सरशिप इसीलिए दिया था क्योंकि ये विमेन एम्पावरमेंट के लिए स्पेसिफिकली किया गया है। विमेन एम्पावरमेंट हमारे फैमिली के लिए भी ये काफ़ी क्लोज टू द हार्ट इशू है, तो हम लोग ऐसे बहुत सारे इनिशिएटिव्स को सपोर्ट करते हैं, और जब हम लोग को इसके बारे में बताया गया तो हम लोग डे 1 से इन थे। इट्स वेरी गुड, लोगों को चांस मिलेगा एक ऐसे फील्ड में आने का जहाँ पे बहुत लोगों के लिए आउट ऑफ रीच होता है, तो बहुत अच्छा प्लेटफॉर्म है। इसमें आपकी ज्वेलरी भी इंट्रोड्यूस हो रही है क्या? यस, हमारी ज्वेलरी कुछ दी हुई है। हम लोग वैरायटी और डिज़ाइंस पे बहुत फोकस करते हैं। बहुत सारी ज्वेलरी हमारे स्टोर पे इन हाउस डिज़ाइन और इन हाउस मैन्युफैक्चर होती है, तो यस, वो हमारी सबसे बड़ी स्पेशलिटी है।